नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा वर्षभर आपण एक वर्ष असेल 6 महिने आपण वर्षभर किती मेहनत केली, त्याच्यानंतर किती अभ्यास केला, स्ट्रॅटेजिकली केला की रॅन्डम केला, त्याच्यानंतर आपण स्ट्रिक्टली स्टडी फॉलो केलाय का, सगळे रूल्स आपण फॉलो केलाय का, किती मॉक टेस्ट आपण दिल्या त्याचं अनालिसिस केलं का, त्याच्यानंतर आपण किती मॉक टेस्ट दिल्या, त्याच्यानंतर आपण किती ऑफलाईन मटेरियल जे आहे ते प्रेफर केलं आणि त्याच्यातून आपल्याला जो क्वालिटी कंटेंट आहे तो क्वालिटी कंटेंट मिळवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला. हा एक दुसरा पार्ट आहे. इट इज द सेकंडरी पार्ट ऍक्च्युअली, की आपण 1 वर्ष असेल, त्याच्यानंतर 1.5 वर्ष असेल, कोणी 6 महिने असेल किंवा कोणाची जस्ट बॅच चालून 2-3 महिने झाले असेल, या मागच्या सर्व काळामध्ये तुम्ही लोकांनी अभ्यास कशा पद्धतीने केला, तुमची एफर्ट्स कसे होते, तुमची मेहनत किती होती, स्ट्रॅटेजिकली होती का रॅन्डम होती, या सगळ्यांचं गणित, या सगळ्यांचा रिझल्ट आपल्याला तो बघायचा असतो किंवा द्यायचा असतो. तो असतो आपल्या एका 60 मिनिटाच्या एक्झाम मध्ये. आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, आपण वर्षभर केलेली मेहनत आणि आपल्याला त्या 60 मिनिटांमध्ये आपण केलेलं परफॉर्म, याच्यामध्ये खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा डिफरन्स या ठिकाणी आहे. कारण आपण वर्षभर केलेला अभ्यास खूप स्ट्रिक्टली केलाय, खूप मेहनत आपण केली आहे, खूप स्ट्रॅटेजिकली फॉलो केलंय. पण नेमकं जेव्हा आपली ऍक्च्युअल एक्झाम होती, ऍक्च्युअल एक्झाम मध्ये जेव्हा आपण बसलो आणि आपल्याकडून काही सिलेक्शन ऑफ द क्वेश्चन असेल किंवा आपला जो पेपरचा अटेम्प्ट करण्याचा जो अप्रोच आहे तो जर त्या ठिकाणी चुकला, तर आपण वर्षभर केलेल्या पूर्ण अभ्यासाचा या ठिकाणी काहीही फायदा होणार नाही. तर आज तो फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, युजली आपल्याला एक पिक्चर बघितला बघा, चक दे इंडिया, त्याच्यामध्ये शाहरुखने म्हणले 70 मिनिट, त्या 70 मिनिट मध्ये आपल्याला जे परफॉर्म करायचे, आपण 1 वर्ष 2 वर्ष आयुष्यभर आपण काय मेहनत केली, तो पार्ट जो आहे तो आपल्याला तिथं गेल्याच्या नंतर सिद्ध करायचा आहे. त्या 60 मिनिटांमध्ये, तिथं 70 होते, इथं 60 मिनिटं आहे, 60 मिनिटांमध्ये आपल्याला परफॉर्म करायचं. आणि त्यातल्या त्यात राईट नाऊ राईट हिअर आय एम टॉकिंग अबाउट द कॉन सेक्शन ओव्हर हिअर. आता कॉन सेक्शनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एक 20 मिनिटाचा वेळ मला मिळालाय. त्या 20 मिनिटांमध्ये माझा विद्यार्थी इथं काय परफॉर्म करणार आहे, त्याने काय करायला पाहिजे, त्याच्याकडून काय चुकायला नको, त्याचं सिलेक्शन कसं असलं पाहिजे, याच्या एक लास्ट मिनिटच्या ज्या टिप्स आहेत त्याच्याबद्दल मी आज या ठिकाणी चर्चा करणार आहे. बघा, टू बी ऑनेस्ट, जर आपण बघितलं तर वर्षभर आपण केलेल्या अभ्यासाचं जर फळ आपल्याला मिळवायचं असेल, यू शुड बी व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड, यू शुड बी व्हेरी काल्म इन द एक्झामिनेशन, ऑन द एक्झामिनेशन सेंटर. त्या 20 मिनिटांमध्ये किंवा त्या 60 मिनिटांमध्ये मी मला स्वतःला कसं प्रेझेंट करतो ते खूप महत्वाचं आहे. ते प्रेझेंट करत असताना जर माझ्याकडून काही चुका होत असतील तर माझी जेवढी मेहनत मी या ठिकाणी केली आहे ती एकदम प्रॉपर त्या ठिकाणी आपल्या हातातून निघून जाणार आणि आपल्याला ते कळणार पण नाही. मग त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना असं वाटतं, यार मी एवढा अभ्यास केलाय, एवढा अभ्यास करून पण माझा रिझल्ट काय येत नाही. याच्या मागचं मेन रिझन, बिकॉज यू आर नॉट गोइंग टू परफॉर्म प्रॉपरली इन दॅट 20 ऑर दॅट 60 मिनिट्स, जे मिनिट्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे विदिन अ टाइम. कारण आपल्याला एका प्रश्नासाठी मला माझ्याजवळ 30 ते 32 मिनिट सेकंदाचा जो वेळ आहे, त्या 30 ते 32 सेकंदामध्ये मी कसं परफॉर्म करणार, त्या प्रश्नाबरोबर मी कसं खेळणार, हे खूप महत्वाचं आहे. त्या प्रश्नासोबत खेळण्यासाठी आपण केलेली मेहनत इज द ऑब्वियसली द इम्पॉर्टंट पार्ट, तो पण खूप महत्वाचा आहे. कारण त्याच्याशिवाय यू आर नॉट एबल टू प्ले विथ दॅट क्वेश्चन विदिन अ 32 सेकंड्स. आपल्याला तो प्रश्न जो या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. आणि मी आज जी ट्रिक तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, या ट्रिक मध्ये मी तुम्हाला ही गॅरंटी देतो की ज्या विद्यार्थ्याचे ऍटलीस्ट 1 वर्ष झालेले बॅच तो आता सध्या सराव करतोय, प्रॅक्टिस करतोय, त्या विद्यार्थ्याला मी 20 मिनिटांमध्ये 30 पैकी 25 मार्क आपण या ठिकाणी कसे मिळवू शकतो याच्याबद्दलची थोडक्यात चर्चा मी या ठिकाणी करणार आहे. जे लास्ट मिनिटच्या टिप्स आपल्या असणार आहे. उद्या सकाळी ज्या लोकांना 8 वाजता किंवा उद्याच्या दिवसभरच्या ज्या सेशन्स असतील त्याच्यामध्ये ज्या काही विद्यार्थ्यांना पेपर द्यायला द्यायचं, त्यांनी स्वतःला तिथं कसं प्रेझेंट करायचं, त्याच्यासाठीचा एक 15 ते 20 मिनिटाचा एक पोर्शन आपला असेल, जो जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर मी तुम्हाला लोकांना प्रॉमिस करतो की ज्या विद्यार्थ्याला 20 मिळणार होते त्याला 25 मिळतील, ज्याला 15 मिळणार होते त्याला 20 मिळतील, ज्याला 10 मिळणार होते त्याला 15 मिळतील. हा मात्र मी एवढी गॅरंटी तुम्हाला लोकांना या ठिकाणी देऊ शकतो. बघा, आपल्याला हा जो टार्गेट आहे, लास्ट मिनिटच्या जे टिप्स असतात, ह्या टिप्स आपल्याला ज्या आहेत या ठिकाणी खूप जास्त महत्वाच्या आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सर, या टिप्स बद्दल बोलत असताना आपल्याला थोडंसं वॅकन्सीज बद्दल पण या ठिकाणी बोलावं लागेल, कारण त्याच्यावर हे डिपेंड असणार आहे. सर, मागच्या वर्षी बघा इथं छोटासा नंबर मी या ठिकाणी दिलाय. मागच्या वर्षी एसबीआय पीओच्या वॅकन्सी 541 होत्या. यावर्षी त्या वॅकन्सीज तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1500 आहे. म्हणजे 1500 वॅकन्सीज ज्या आहेत आपल्या या ठिकाणी जास्त आहे. म्हणजे मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्याचा पीओ होण्याचा चान्स 100% होता, त्याचा आता इथं जाऊन जो आहे तो 300% चान्स झालाय. मतलब नंबर ऑफ वॅकन्सीज या ठिकाणी वाढले. हे पण आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आणि दिस इज ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू की दिस इज द गुड न्यूज. ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गुड न्यूज आहे. याच्यापेक्षा जास्त थांबायची गरज आपल्याला या ठिकाणी नाहीये. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. सर, एसबीआय पीओ प्रिलिम्सचे मागच्या 1-2-3 वर्षाचा जो अनालिसिस जो आहे तो आम्ही या ठिकाणी टाकलेला आहे की सर मागच्या वर्षीचा अनालिसिस, कारण 2 वर्षापूर्वी एसबीआय पीओच्या प्रीचा जो पेपर होता त्याचा एक्झाम पॅटर्न वेगळा होता. 35 मार्क्ससाठी किंवा 35 क्वेश्चन फॉर 35 मार्क्स असं युजली मी कॉन सेक्शन बद्दल बोलतोय फक्त. 35 क्वेश्चन 35 मार्क्स होते 2025 आणि हे वर्ष, हे 2 वर्ष असं आहे की पॅटर्न आता थोडंसं चेंज झालंय. आता नंबर ऑफ क्वेश्चन्स आपल्याजवळ जे आहे ते 30 असणार आहे. बघा,
जनरल कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 2025 चा, तो मागच्या वर्षीचा 66.75 होता, ओबीसीचा 65.50 होता, ईडब्ल्यूएसचा 64.5 होता, एससीचा 59.25 होता आणि 51.50 होता. तुम्ही म्हणणार सर लास्ट मिनिट टिप्स मध्ये हे सांगायची गरज आहे का? येस, ऑब्व्हियसली आहे. कारण याच्यातून मला हे समजणार आहे की मला माझं जे अप्रोच आहे, माझा मार्क जो आहे, जर मला क्वालिफाय व्हायचं असेल सेकंड राऊंड साठी तर मला कितपर्यंत मार्क मिळाले पाहिजे. लक्षात ठेवा, जेव्हा माझ्या वॅकन्सीज 541 होत्या तेव्हाच्या हे जे कट ऑफ आहे, हे कट ऑफ तुम्हाला जे दिसत आहे हे तेव्हाचे कट ऑफ आहेत जेव्हा 541 वॅकन्सीज होत्या. येस, ऑब्व्हियसली यावर्षी नंबर ऑफ ऍप्लिकंट जे आहे ते थोडेसे लॅस कम्पेअर टू लास्ट इयर वाढलेच असतील, पण ट्रस्ट मी, जेवढे वाढले तेवढेच या ठिकाणी गळालेले पण असतात, हे पण लक्षात ठेवायचे आपल्याला. त्याच्यामुळे कट ऑफचा जो इम्पॅक्ट आहे तो पॅरलल असणार आहे. जर वॅकन्सीज जास्त झाल्या असतील तर माझं पर्सनली मत असं आहे, यावर्षीचा कट ऑफ जो आहे तो 2, 3, 4, 5 मार्काने जो आहे तो कमी येण्याचे चान्सेस आहे. तो हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे मी लास्ट मिनिट टिप्स मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले महत्त्वाचा उद्देश जो आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला हाच लक्षात ठेवायचा आहे, सर मला मार्क कुठपर्यंत घ्यायचे, कारण त्याच्यानुसारच आपल्याला या ठिकाणी ज्या टिप्स आहेत आपल्या लास्ट मिनिटच्या त्या ठरवायच्या आहेत. सो असं पकडून घ्या की यावर्षी तुम्हाला 65, आता जरी आपण कमी बघतोय पण लक्षात ठेवा 65 to 70चं टार्गेट आपल्याला या ठिकाणी ठेवायचंच आहे. त्यापैकी 30 पैकी 25 मार्क मला मॅथ्स मध्ये मिळणार. 30 क्वेश्चन आहेत ऍक्च्युअली. मार्क्सचं एवढं मार्क्स जे आहेत एकदम प्रॉपरली किंवा एक्झॅक्टली आता सांगता येत नाहीये, कारण त्यांनी मार्क्स एक्झॅक्टली नोटिफिकेशन मध्ये दिलेले नाहीयेत. त्याच्यामुळे असंही होऊ शकतं की जसं मागच्या वर्षी पण आपण बघितलं होतं किंवा आयबीपीएसच्या पेपरच्या वेळेला बघितलं की सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन जे आहे ते अर्ध्या मार्कला एक प्रश्न असायचा. त्याच्यामुळे काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असे बघायला मिळू शकतात एसबीआय पीओच्या प्री मध्ये की सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन असतील, जर नंबर सिरीज इझी असतील तर आपल्याला कदाचित तो एक प्रश्न अर्ध्या मार्काला असू शकतो, आणि जे अरिथमेटिकचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स कदाचित एक प्रश्न तो 1 मार्कपेक्षा जास्त म्हणजे 1.25 किंवा 1.5 ला पण असू शकतो. त्याच्याबद्दल आपण एक्झॅक्टली कॅटेगराईज करत नाहीये या ठिकाणी, पण 30 प्रश्नांपैकी 25 प्रश्न माझा विद्यार्थी 25 मिनिटांमध्ये या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. बघा थोडक्यात मी हे जे मार्क ज्या प्रीचा जो स्ट्रक्चर आहे आपला तो या ठिकाणी दिलेला आहे ऑलरेडी. राईट नाउ वी आर ओनली टॉकिंग अबाउट मॅथमॅटिक्स. नंबर ऑफ क्वेश्चन्स मला 30 दिलेले आहेत आणि मार्क्स जे आहेत ते 100 या ठिकाणी टोटल दिलेले आहेत आपल्याला. त्याच्यामुळे 40 मार्क, आता जरी प्रश्न जरी 40 दिले पण मार्क किती आहेत 30 दिले, पण मार्क किती आहेत 30 दिले, पण मार्क किती आहे याच्याबद्दल थोडक्यात आपल्याला सांगता येणार नाही एकदम एक्झॅक्टली. पण सर 20 मिनिटाचा वेळ मला दिलाय, त्या 20 मिनिटांमध्ये मला माझ्या 30 प्रश्नांबरोबर खेळायचंय. तर त्या 30 प्रश्नांबरोबर खेळत असताना माझा अप्रोच काय असला पाहिजे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला पेपरचा पॅटर्न कसा असेल, पेपर कशा पद्धतीने येणार, पेपरमध्ये आपल्याला काय विचारलं जाईल. बघा हा जो ट्रेंड आहे मागचा थोडासा या ठिकाणी जर आपण बघितलं, कारण प्रीचा पेपर टू बी ऑनेस्ट तुम्हाला सांगतो या ठिकाणी जो आहे तर आपल्याला जर या ठिकाणी जर कॅल्क्युलेट जर केला आपण मागच्या काही 2-3 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला तर पीओ प्रीला सर्वात जास्त पोर्शन जो विचारला जातो तो डीआयचा विचारला जातो. याच्यामध्ये आपल्याला सर्वात टार्गेटेड पोर्शन आहे डेटा इंटरप्रिटेशन, त्याच्यामध्ये केसलेट डीआय पण आहे, त्याच्यानंतर मिसिंग नंबर सिरीज, रॉंग नंबर सिरीज, अरिथमेटिक, सिम्प्लिफिकेशन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन. बेसिकली याच्यावर आपल्याला जास्त फोकस करायचा. आणि त्यातल्या त्यात आपल्याला जर स्पीड मॅथचा जर विचार करायचा असेल तर इन्स्टेड ऑफ अरिथमेटिक जर आपण लक्ष दिलं तर डेटा इंटरप्रिटेशन जवळपास 10 मार्कासाठी, केसलेट जवळपास 5 मार्कासाठी. म्हणजे या दोघांना जर आपण टार्गेट केलं तर इथं एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की आपल्याला 30 पैकी कमीत कमी 2 डीआय जरी आले तरी 2 डीआय म्हणजे 10 मार्क आणि 3 डीआय जर म्हणले तर आपले 15 मार्क या ठिकाणी आहेत. म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त लक्ष द्यायचंय ते डीआय वर द्यायचंय. आता डीआय ला आपला पहिले डीआय घ्यायचा की नंबर सिरीज घ्यायचा त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी बोलायचंय. पण माझं सगळ्यात जास्त लक्ष जे आहे ते सगळ्यात जास्त लक्ष माझं या ठिकाणी स्पीड मॅथवर असलं पाहिजे, हे मला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. अरिथमेटिक जे आहे, अरिथमेटिकच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अरिथमेटिक मध्ये आपण काय केलं पाहिजे, कुठल्या प्रश्नांना हात लावला पाहिजे ते पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. पण हे जे 2024चा जर ट्रेंड आपण बघितला, त्याच्यानंतर 2023चा जर ट्रेंड बघितला, 2022चा जर ट्रेंड बघितला, एवढा जास्त मागे न जाता आपण फक्त 2024, 25 आणि 26चा विचार या ठिकाणी करणार आहोत. तर याच्यामध्ये डीआय, त्याच्यामध्ये केसलेट डीआय कंपल्सरी झालाय. एक केसलेट डीआय 4 ते 5 मार्कासाठी तुम्हाला 100% येणार म्हणजे येणार, एवढं मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मिसिंग नंबर सिरीज येऊ शकता किंवा रॉंग नंबर सिरीज येऊ शकता. 2024 मध्ये ऍक्च्युअली जे आहे मिसिंग नंबर सिरीज आपल्याला या ठिकाणी आल्या होत्या. अशा पद्धतीने जर विचार आपण केला तर आपल्याला इन्स्टेड ऑफ अरिथमेटिक जरी आपण फोकस केला तरी तुम्ही या ठिकाणी लक्ष ठेवू शकता की सर हे 10 आणि 5 15 आणि 3 18 म्हणजे जवळपास 18 मार्क जे आहे हे विदिन 15 मिनिट्स, 12 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला हे मार्क या ठिकाणी मिळवता येतात स्पीड मॅथ मध्ये. आणि उरलेला जो पोर्शन आहे अरिथमेटिकचा, अरिथमेटिककडे जात असताना मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की एक्झाम जी असते ती ट्राय एंड एरर साठी नसते. लक्षात घ्या की मी हा
प्रश्न सॉल्व्ह करून बघतो, त्याच्यानंतर मला जमला तर ठीक आहे, नाही तर मग बघूयात. एक्झाम जी आहे ती ट्राय अँड एरर साठी नसते, मॉक्स जे असतात ते आपल्या ट्राय अँड एरर साठी या ठिकाणी असतात. तर आता आपण पुढे जातोय सर. याच्यामध्ये इथं जर आपण बघितलं तर हा एसबीआय पीओ 2024चा ओव्हरऑल अनालिसिस जो आहे मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडलाय, की सर 2024ला जेव्हा मॅथ्सला 35 प्रश्न होते 35 मार्कासाठी, तेव्हाचा जो अप्रोच आहे तो कसा होता. याच्यात जर आपण बघितलं तर सर याच्यामध्ये डीआय, ज्याच्यामध्ये टॅब्युलर होता, केसलेट होता आणि लाईन ग्राफ होता, अशा फॉर्मॅटमध्ये जवळपास 10 ते 15 प्रश्न जे आहे हे आपल्याला विचारले गेले होते. कशामध्ये, तर आपल्याला डीआय मध्ये विचारले गेले. त्याच्यानंतर सर अरिथमेटिक समला आपण थोडंसं बाजूला ठेवूयात, तेव्हा अप्रॉक्सिमेशनचे प्रश्न विचारले गेले होते. 5 प्रश्न होते 5 मार्कासाठी, आणि रॉंग नंबर सिरीज ज्या होत्या त्या होत्या 6. म्हणजे जर थोडक्यात आपण अरिथमेटिकला जर या ठिकाणी असं इग्नोर केलं तर एक गोष्ट इथं कायम आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे कुठली, तर सर आपल्याला सगळ्यात जास्त टार्गेट जे करायचंय तर ते करायचंय स्पीड मॅथला, ज्याच्यामध्ये डीआय आला, ज्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेशन, सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज आले. तर हा आपला अप्रोच होता. याच्यातून माझ्या लक्षात काय येते, की सर मला जर प्री मध्ये चांगला स्कोर जर करायचा असेल तर मला डीआय वर, नंबर सिरीज वर, त्याच्यानंतर आपल्याला अप्रॉक्सिमेशन वर, सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज वर याच्यावर जास्त फोकस ठेवायचा आहे. जेव्हा आपण पेपरमध्ये जाणार आहोत, पेपरमध्ये गेल्याच्या नंतर आपण ह्याच टाइप ऑफ द क्वेश्चन्सला पहिले सिलेक्ट करायचं आहे. आता हा 2024चा ट्रेंड होता, मी थोडंसं पुढे जातो, आपल्याला 2025चा ट्रेंड या ठिकाणी बघायला मिळेल. सर हे ओव्हरऑल अनालिसिस होतं, हे 2025चं अनालिसिस मी या ठिकाणी ठेवलंय तुम्हाला लोकांसाठी, म्हणजे याच्यातून आपल्याला आयडिया येणार आहे, एक रफ आयडिया आपल्याला याच्यावर बघायला मिळेल, की सर यावर्षी 2026चा पेपर नेमका कसा असणार आहे. याच्यामध्ये बघा 2025चा जो ओव्हरऑल अनालिसिस होता त्याच्यामध्ये ना एक डबल बार ग्राफ विचारला गेला, म्हणजे बार ग्राफ आणि एक टेबल विचारला गेला होता. तुम्ही जर बघितलं असेल तर मागच्या काही दिवसामध्ये आपण डबल बार ग्राफशी किंवा डबल ग्राफशी रिलेटेड असलेले डीआय या ठिकाणी बघतोय. एसबीआय पीओचा जो डीआय आहे तो जर डबल बार ग्राफ मध्ये असेल, लक्षात ठेवा एक प्रश्न एकापेक्षा जास्त मार्कासाठी नसणार आहे. त्याच्यामुळे जरी आपल्याला या ठिकाणी डबल बार ग्राफ दिला असेल किंवा एक बार ग्राफ, एक टेबल दिला असेल, 2 पाय चार्ट दिले असेल, पण लक्षात ठेवा तो जो पॅटर्न ऑफ द डीआय असणार आहे तो खूप सोपा असणार आहे, कारण डबल जरी असेल पण प्रीचा पेपर आहे, त्याच्यामुळे त्याच्यात अजून कॅटेगरायझेशन जास्त होणार. त्याच्यामुळे आपला मेन फोकस जो आहे तो मेन फोकस या ठिकाणी जवळ जरी डबल ग्राफ असेल तरी आपल्याला त्याच्यावर फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर केसलेट विचारला जाणार आहे जो वेन डायग्रामशी रिलेटेड होता. वेन डायग्रामशी रिलेटेड असलेला जर आपल्याला समजा केसलेट जर असेल तर लक्षात ठेवा वेन डायग्राम हे कधी पण आतून बाहेर सॉल्व्ह होत येतं, हे मी नेहमी सांगत आलोय तुम्हाला. तर त्याच अप्रोचने आपल्याला वेन डायग्राम तयार करायचा आहे. आणि पाय चार्टशी रिलेटेड प्रश्न म्हणजे लिटरली सर इथं पण जवळपास 10 ते 15 प्रश्न जे आहेत, 10 ते 15 क्वेश्चन जे आहेत हे डीआय चे होते, हे लक्षात ठेवायचं आहे. सर मागच्या वर्षी क्वाड्रॅटिक आले होते, 3 ते 4 क्वाड्रॅटिक या ठिकाणी आले होते, म्हणजे सर हे 15 आणि 4 जरी आपण पकडले तर जवळपास 19 मार्क आपले स्पीड मॅथ मध्ये या ठिकाणी कव्हर होणार. आणि लक्षात ठेवा हे एवढं जे आहे ना हे मला लेस दॅन 15 मिनिट म्हणजे 15 मिनिटाच्या आत मला हे करायचं आहे, जर मला अरिथमेटिकला हात लावायचा असेल तर. हा माझा सर 2025 चा अनालिसिस होता. यावर्षी आता इथं नेमकं काय झालंय, मागच्या वर्षी नंबर सिरीज जे आहे एसबीआय पीओच्या प्रीला आल्या नव्हत्या. इट डझंट मीन दॅट की यावर्षी अरिथमेटिक मध्ये आपल्याला नंबर सिरीज येणार नाही किंवा स्पीड मॅथ मध्ये नंबर सिरीज येणार नाही. राईट नाऊ 2026 उद्याचा जो पेपर आहे, उद्याचा पेपर कशा प्रकारे असणार आहे, उद्याच्या पेपरमध्ये नेमकं काय काय विचारलं जाईल, त्याचा एक ओव्हरऑल वेटेज जे आहे ते काय असणार आहे, याच्याबद्दल मी आता या ठिकाणी करतोय चर्चा. सगळ्यांनी फोकस करायचं सर उद्या माझी ऍक्शन काय असली पाहिजे. बघा सगळ्यात पहिले लास्ट मिनिट टिप्स मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले जे लक्ष द्यायचंय ते स्पीड मॅथ्स वर द्यायचंय. तुम्हाला प्रश्नचा पेपर जो आहे, पेपर कसा असणार आहे तुमच्या समोर ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला अप्रॉक्सिमेशन असणार, अप्रॉक्सिमेशन किंवा सिम्प्लिफिकेशन या ठिकाणी असणार आहे, आणि याचं वेटेज 5 मार्कापेक्षा जास्त नसेल. सर माझ्या प्रश्नामध्ये, माझ्या एक्झाम पेपरमध्ये जर या सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रॉक्सिमेशन पैकी काही जर आला असेल, लास्ट मिनिट टिप्स मध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा जर कुठला असेल, मला सगळ्यात पहिले काय सॉल्व्ह करायचंय, सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रॉक्सिमेशन जर दिला असेल तर ते पहिले सॉल्व्ह करायचंय. त्याच्यानंतर सर मला नंबर सिरीज सॉल्व्ह करायचे, बट लक्षात ठेवा नंबर सिरीज सॉल्व्ह करताना आपल्याला त्या नंबर सिरीज मिसिंग असायला पाहिजे. हा माझा पहिला अटेम्प्ट आहे, हा माझा दुसरा अटेम्प्ट आहे, आणि सर तिसरा अटेम्प्ट आहे जो मी आलोय डीआय कडे. आता डीआय सॉल्व्ह करताना तिसरा अटेम्प्ट माझा डीआय असला पाहिजे. डीआय करत असताना आपल्याला परत एकदा लक्षात घ्या, जर 2 डीआय असतील तर आपल्याला त्यातला कुठलाही डीआय जो आहे तो रॅन्डमली हातात घ्यायचा नाहीये. एका सेकंदामध्ये आपल्याला ओव्हरलुक करायचंय. जस्ट प्रोबेबली आपल्याला हे जे डीआय असतात या डीआय मध्ये आपल्याला व्हेरिएबल बेस किंवा अशा मिसिंग व्हॅल्यूज याच्यामध्ये येण्याचे चान्सेस खूप कमी आहे. त्याच्यामुळे डीआय मध्ये आपल्याला जर आता याच्यामध्ये काही एक डीआय जो आहे तो केसलेट येण्याचे चान्सेस पण आपल्या ठिकाणी आहे. सर हा सगळा कार्यक्रम मला जो आहे हा 15 मिनिटाच्या अगोदर करायचा आहे. सर हा मला लेस दॅन 15 मिनिट मध्ये या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. लेस दॅन 15 मिनिट मध्ये हे कंप्लीट झालंच पाहिजे. हा माझा पहिला अप्रोच आहे. सर याच्यामध्ये अशा पद्धतीचा सिक्वेन्स जर ठेवला आणि सर उरलेल्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला जे आहे ते अरिथमेटिक मध्ये या ठिकाणी जायचंय. लक्षात ठेवा अरिथमेटिक मध्ये जात असताना मी तुम्हाला लोकांना अगोदरच सांगितलं की पेपर जो असतो तो ट्राय अँड एरर साठी नसतो, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. राईट टिक आणि रॉंग टिक हे तुमचं जे आहे हे सेक्शन तुमचं अगोदर क्लिअर असलं पाहिजे. राईट टिक म्हणजे काय की जे अरिथमेटिक ऍव्हरेज पासून परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटी पर्यंतचे माझे जेवढे चॅप्टर्स आहेत त्याच्यापैकी मला जे इझी जाणारे चॅप्टर आहेत ज्या प्रश्नाला मी हात
लावला म्हणजे तो सॉल्व्ह होतो, ते माझे ह्या टेबलमध्ये जे आहे ते ऑलरेडी असले पाहिजे. आणि जे मला हार्ड जातात किंवा डिफिकल्ट जातात किंवा ज्याच्यामध्ये कन्फ्युजन जास्त क्रिएट होतं ते चॅप्टर जे आहे ते माझे इकडे रेडी असले पाहिजे. आज संध्याकाळी रात्री हे आपलं फिक्स असलं पाहिजे की जर माझा स्पीड मॅथ सॉल्व्ह करून माझ्याजवळ जर वेळ उरत असेल तर मला कुठल्या कुठल्या चॅप्टरला पहिले कुठल्या कुठल्या क्वेश्चन्सला हात लावायचा अरिथमेटिक मध्ये. बरं, हे करत असताना लक्षात ठेवा कुठल्याही प्रश्नाचे पहिले 2 शब्द जर तुम्ही वाचले तर त्याच्यातून आपल्याला ही आयडिया येऊन जाते की सर हा प्रश्न जो आहे कुठल्या क्वेश्चन कुठल्या चॅप्टर मधला आहे. जर तो माझ्या या साईडचा जर येत असेल, या साईडचा जर असेल तर नक्कीच तुम्हाला त्या प्रश्नाला सॉल्व्ह करायचा आहे. आणि तो जर या साईडचा जर येत असेल तर डेफिनेटलीच आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. मी परत एकदा तिसऱ्या टाइम म्हणतोय की आपल्याला एक्झाम जी असते ती ट्राय अँड एरर करण्यासाठी अजिबात नसते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. सर हा माझा पहिला अप्रोच आहे. जर अशा पद्धतीचा असेल, मिसिंग नंबर सिरीज जर असतील तर त्या डीआयच्या अगोदर मला सॉल्व्ह करायच्या, एवढा मुद्दा मला या ठिकाणी लक्षात ठेवायचा. हे माझं पहिलं पॅटर्न आहे पेपरचं. उद्या जो एक्सपेक्टेड पॅटर्न आहे पेपरचा तो अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो. सर डीआय जे सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन जर आलं तर ते 5 मार्कासाठी असेल, नंबर सिरीज जे आहे तर मिसिंग मार्क असेल. त्याच्यानंतर मिसिंग नंबर सिरीज किंवा नंबर सिरीजच्या ऐवजी आपल्याला जर या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन जर दिलं असेल तर नक्कीच तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनला अगोदर आणि सिम्प्लिफिकेशनला नंतर जरी घेऊन गेलात तरी चालेल. डीआय जो आहे मिसिंग नंबरच्या नंतरच सॉल्व्ह झाला पाहिजे, एवढं मात्र नक्की. केसलेट डीआय जर असेल तुम्हाला जर असं वाटतंय की इन्फॉर्मेशन जी आहे ती थोडी दिली आहे किंवा सोपी वाटते आपल्याला, तर मी असं म्हणेल की सर केसलेट जो आहे तो डीआयच्या अगोदर पण तुम्ही घेऊ शकता. पण केसलेटचा मेन रिझन असा असतो की केसलेट पूर्ण सॉल्व्ह झाल्याशिवाय प्रश्न सॉल्व्ह होत नाही. आणि त्याचा बेनिफिट पण आहे की एकदा जर केसलेट बसला तर पूर्णचे पूर्ण प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करून मिळतील. सर हा माझा पहिला अप्रोच आहे. बरं, आता आपण पुढे जातोय. सर आता दुसरा जो पॅटर्न आहे, दुसरा जो टाइप ऑफ द क्वेश्चन आहे तो नेमका कसा असणार ते आपण या ठिकाणी बघूयात. सर दुसरा जो पॅटर्न आहे तो असा असणार आहे की सेकंड टाइप जो आहे त्याच्यामध्ये पहिला पार्ट जो आहे तो जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, ऑब्लिक त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन असेल, त्याच्यानंतर ऑब्लिक त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेशन असेल, तर पेपरमध्ये यांच्यापैकी काहीही जर आलं तर माझा पहिला अटेम्प्ट हाच असला पाहिजे की लास्ट मिनिट टिप्स मध्ये आपल्याला हे लक्षात ठेवा की पहिला अटेम्प्ट म्हणजे मला जर माझा पहिला वेळ जर वाचवायचा असेल, पटपट पटपट स्पीड मॅथ मला करून घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने जायचं आहे. सर दुसरा जो मुद्दा आहे तो दुसरा अटेम्प्ट माझा जो असला पाहिजे तो डीआयचा असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तिसरा जो अटेम्प्ट आहे तो जर आपल्याला केसलेट दिला असेल तर केसलेट करायचा आहे. आणि सर याच्यानंतर आपल्याला नंबर सिरीज कडे जायचंय. का नंबर सिरीज कडे जायचंय लक्षात घ्या, कारण सर नंबर सिरीज ज्या आहे ना त्या रॉंग नंबर सिरीज आहे. लक्षात ठेवा, कधीही रॉंग नंबर सिरीज जर आपल्याकडे आले असतील तर रॉंग नंबर सिरीजच्या अगोदर डीआय कंप्लीट करा. कारण रॉंग नंबर सिरीज मध्ये जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. आणि रॉंग नंबर सिरीज मध्ये तुम्ही स्ट्रक होण्याचे चान्सेस जे आहे ते पण खूप जास्त आहे. आणि सर शेवटचा माझा जो अटेम्प्ट आहे पाचवा तो नक्कीच माझा या ठिकाणी अरिथमॅटिक क्वेश्चन जे आहे ते या ठिकाणी असेल. अगेन व्हेरी सेम. सर माझा जो टेबल आहे तो टेबल माझा या ठिकाणी रेडी असला पाहिजे, राईट आणि रॉंग वाला. जर मला 5 मिनिटं मिळत आहे, जर मला 4 मिनिटं मिळत आहे तर अशा केसमध्ये मला या ठिकाणी माझा जो राईट कॉलम आहे यामध्ये समजा ऍव्हरेजचं चॅप्टर असेल किंवा जे सिंपल चॅप्टर जे मला सोपे जातात, जे माझं ऑलरेडी आज रात्रीच मी डिसाईड करून ठेवणार आहे, उद्या गेल्याच्या नंतर मी त्याच प्रश्नांना हात लावेल, तिथं मी ट्राय अँड एरर करणार नाही. ह्या गोष्टीची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. सर हा माझा दुसरा जो पॅटर्न आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीने असेल की आपल्याला हा फॉलो करायचा आहे. याच्या अगोदर जो आपण बघितला त्याच्यामध्ये आपण नंबर सिरीज अगोदर घेतली होती आणि डीआय जो आहे तो नंतर घेतला होता. ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला जायचंय. अरिथमेटिकला हात लावताना लक्षात ठेवा तुम्ही ही चुकी बिलकुल करू नका की इथं मला प्रॅक्टिस करत असताना जो आहे सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टचा जो चॅप्टर आहे तो माझ्यासाठी खूप अवघड जायचा आणि आता इथं मला तो ट्राय अँड एरर करून बघतो. ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण विचार करत असाल तर नक्कीच आपल्याला हे करायचं नाहीये. हा पॉईंट लक्षात घ्या. तर सर आपल्याला इथं याच्यातून एक गोष्ट तर लक्षात आली आपल्याला की ती काय की सर मला इथं सगळ्यात जास्त जे वेटेज आहे ते स्पीड मॅथला द्यायचं आहे. स्पीड मॅथ म्हणजे माझा पेपर या ठिकाणी निघणार. येस ऑब्विसली स्पीड मॅथ म्हणजे मी याच्यामध्ये डीआय पण इन्क्लूड केलाय कारण जो एसबीआय पीओचा प्री असू द्या किंवा मेन्स असू द्या त्याचा जो मेन बॅकबोन असतो तो डीआय असतो. त्याच्यामुळे डीआय वर विशेष फोकस आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. सर जेव्हा आपल्या समोर पेपर येणार आहे, पेपर आल्याच्या नंतर आपल्याला 5-5-5-5च्या अंतराने इथं पुढे काय दिलं, इथं पुढे काय दिलं, इथं पुढे काय दिलं, एकदा पटकन जर आपण चेक करून घेतलं तर आपल्याला एक आयडिया मिळते की सर मला मार्क्स फॉर रिव्ह्यू तुम्ही करून ठेवू शकता किंवा फक्त नंबर जरी तुम्ही रफ शीटवर लिहून ठेवले तर पटपट 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 आपल्याला ते करून घ्यायचे. आणि ट्रस्ट मी हे सगळं करायला आपल्याला 30 सेकंदापेक्षा पण कमी वेळ लागेल किंवा 30 सेकंदामध्ये आपल्याला इझिली ते चेक करता येतं. आणि तुम्ही लोक जे ऑलरेडी मॉक देताय तुम्ही अशा पद्धतीने ऑलरेडी करता, याच्याबद्दल माझं ऑलरेडी बोलून झालेलं आहे. चालेल. त्याच्यानंतर आता बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लास्ट मिनिट टिप्स मध्ये सर सगळ्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा काय लक्षात ठेवायचा आहे. सर 2 गोष्टी आपल्याला खूप जास्त काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. पहिला मुद्दा जो आहे की नंबर ऑफ अटेम्प्ट जे आहे या नंबर ऑफ अटेम्प्टचा विचार करण्यापेक्षा मी असं म्हणेल की आपल्याला जी अॅक्युरेसी आहे त्या अॅक्युरेसीवर आपल्याला या ठिकाणी जास्त फोकस करायचा आहे. हे लक्षात ठेवा. कारण काय होतं माहिती का, मी हे विद्यार्थी बघितलेले की सर 25 प्रश्न सॉल्व्ह केलेला विद्यार्थी क्वेश्चन किती सॉल्व्ह केले 25 आणि मार्क किती मिळाले 10 असाही विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. कारण
कारण याच्या मागचं काय, फक्त नंबर ऑफ अटेम्प्टच्या मागे पळू नका, कारण नंबर ऑफ अटेम्प्टच्या मागे जर तुम्ही पळाल तर नंबर ऑफ अटेम्प्ट करून आणि जर ते चुकत असतील तर त्याचा काही फायदा होणार नाही. क्वेश्चन 25 मार्क आपल्याला जर 10 मिळत असतील, याच्यापेक्षा मी असं म्हणेल की क्वेश्चन 15 सॉल्व्ह करा आणि मार्क जे आहे तर ते 17 ते 18 या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. कारण तुम्हाला मी नेहमी सांगितलंय नॉर्मलायझेशन या ठिकाणी कुठल्या शिफ्टचं होणार हे आपल्याला आज माहित नाहीये किंवा तुम्ही पेपरला बसलेले असताना माहित नाहीये. जेव्हा सगळ्या शिफ्ट आपल्या या ठिकाणी होतात तेव्हा आपण नेमक्या कुठल्या शिफ्टमध्ये येतो, हार्डवाल्या शिफ्टमध्ये येतो का इझीवाल्या शिफ्टमध्ये येतो, नॉर्मलायझेशन मध्ये आपला स्कोर कमी होणार की नॉर्मलायझेशन मध्ये आपला स्कोर वाढणार हे आपल्याला अगोदर माहित नसतं. त्याच्यामुळे क्वेश्चन अटेम्प्ट करताना आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे अॅक्युरेसीवर. कारण लास्ट मिनिट टिप्स मध्ये सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा असतो प्रश्नाचं उत्तर आल्याशिवाय किंवा तुमचं परफेक्टली आन्सर करेक्ट तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत त्याला टिक करू नका. कारण अशा केसमध्ये आपण आपल्याला जे आहे स्वतःला मागे ओढतो, कारण इथे एका मार्काने जे आहे मेरिट कमी जास्त होणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की सर अटेम्प्ट पेक्षा तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे अॅक्युरेसीवर. यस, ऑब्व्हियसली अटेम्प्ट पण आपल्याला जास्तच पाहिजे, पण जर असे अटेम्प्ट करून जर मार्क कमी मिळत असतील तर मग त्याच्यापेक्षा कमी अटेम्प्ट करून मार्क जास्त मिळवा याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. क्वेश्चनचं सिलेक्शन करत असताना ज्या पद्धतीने आपण सिलेक्शन सध्या मॉकमध्ये जेव्हा आपण बघितलं की सर मॉकमध्ये सिलेक्शन आपण करत होतो आणि ते सिलेक्शन करताना माझे अप्रोच चुकत होते, प्लीज करून तो अप्रोच त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करायचा नाहीये. सो अॅक्युरेसी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ओव्हर हिअर. चला ओके फाईन, आता आपण जे आलोय आता सर्वात महत्वाचा मुद्दा, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पेपरला आतमध्ये जाताय, पेपरला आतमध्ये जाताना एक्झाम सेंटरच्या आतमध्ये जाताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यासोबत बाकीचे जे लोक आलेले आहेत त्यांनाही पेपर माहित नाहीये. प्रत्येक जण हा तुमच्यासारखाच आहे, कोणीही पेपर लीक केलेला नाहीये. सध्या खूप सारे लोक जे आहे युट्यूबवर बोलतात की पेपर लीक झालाय, आमच्याकडे क्वेश्चन आले, असं काही नसतं. बाकीच्या विद्यार्थ्यांना फक्त ते घाबरवण्याचं काम या ठिकाणी करतात. त्याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा, जसे जी एनर्जी घेऊन किंवा जी निराशा घेऊन किंवा जे अग्रेशन घेऊन तुम्ही लोक सेंटरमध्ये जाणार आहे उद्या, तसं उद्या सकाळी प्रत्येक विद्यार्थी त्याच पद्धतीने मध्ये जाणार. महत्वाचा मुद्दा येतो त्या 60 मिनिटांमध्ये तुम्ही लोक स्वतःला कसं परफॉर्म करता, हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यामुळे आपण त्या 60 मिनिटांमध्ये आपल्याला स्वतः शांत ठेवून प्रत्येक गोष्टीचं प्रॉपर अनालिसिस करून आणि आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चनचं सिलेक्शन पण त्या ठिकाणी करायचंय. नंबर ऑफ क्वेश्चनचं सिलेक्शन कसं असलं पाहिजे याच्याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, पण तरीही त्याची लिंक मी परत एकदा तुमच्यासाठी शेअर करतो. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते बघून घेऊ शकता. पण या लास्ट मिनिट टिप्स मध्ये आपल्याला जे टार्गेट करायचंय ते टार्गेट मॅथ्स बद्दल, मी फक्त क्वांट बद्दल बोलतोय. याच्यामध्ये सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, आपल्याला ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय, जे एनालिसिस मी या ठिकाणी दिलंय, दोन टाइपचे जे एक्सपेक्टेड पेपर पॅटर्न येणार आहे उद्या, त्या पॅटर्न मध्ये मी तुम्हाला दिलंय. क्वाड्रॅटिक पण येऊ शकतं, नंबर सिरीज मिसिंग पण येऊ शकते, रॉंग पण येऊ शकते, सिम्प्लिफिकेशन पण येऊ शकते, अप्रॉक्सिमेशन पण येऊ शकतं. तुम्ही पर्टिक्युलरली अशा कुठल्या सेक्शनला जे आहे तिथं कन्सिडर करू शकत नाही की हाच येणार आहे. हा फक्त एवढं आहे, जर आता मागच्या पेपरचा काही अंदाज जर आपण बघितला तर मिसिंग नंबर सिरीज शिवाय रॉंग नंबर सिरीज येण्याचा चान्स आहे आणि सिम्प्लिफिकेशनच्या व्यतिरिक्त अप्रॉक्सिमेशन येण्याचा चान्स आहे. कारण एसबीआय पीओ, आयबीपीएस पीओ प्रीला सिम्पलीच्या ऐवजी त्यांनी अप्रॉक्स जे आहे त्याला प्रेफरन्सेस नेहमी दिलेला आहे. त्याच्यामुळे उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला, उद्याच्या पेपरमध्ये आपल्याला अप्रॉक्सिमेशन येण्याचे आणि रॉंग नंबर सिरीज येण्याचे चान्सेस आहे. केसलेट जर आला तर तो पर्टिक्युलरली 2 लाईन वाचून बघायचा आहे. जर वेन डायग्राम असेल पटकन वेन डायग्राम ड्रॉ करायचा आहे, टेबल पण असू शकतो. त्याच्यानंतर डबल ग्राफवाला जर आला तर त्याला अजिबात घाबरू नका. पण हो, जर डबल ग्राफवाला असेल तर पहिले सिंगल ग्राफवाला सॉल्व्ह करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर डबल ग्राफवाल्याला हात लावायचा. आपल्याला डबल ग्राफवाल्याला पहिले हात लावू नका, कारण इझी जरी असेल तरी त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स असतात आणि स्क्रीन आपल्याला स्क्रोल करावी लागू शकते. राईट अप डाऊन किंवा राईट लेफ्टला जरी स्क्रोल करावी लागली आपल्याला स्क्रीन, त्याच्यामध्ये पण आपला वेळ जो आहे तो या ठिकाणी जाऊ शकतो. सो कमीत कमी जी स्क्रीन आहे ती स्क्रोल करण्याची गरज पडते. अशा टाइपचे प्रश्न आपल्याला पटापट सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यामुळे हे 60 मिनिटांमध्ये आपल्याला स्वतःला या ठिकाणी अशा पद्धतीने प्रेझेंट करायचं आहे. राहिलेला हा 20 मिनिटाचा जो वेळ आहे मॅथ्स साठीचा किंवा क्वांट साठीचा, याच्याबद्दलच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एकदम शांतपणे तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट व्हायचे. एक अर्धा तास अगोदर सेंटरवर पोहोचा, स्वतःला शांत करा. त्याच्यानंतर प्रॉपर रफ शीट आपल्या जे आहे त्याच्यावर एकदम व्यवस्थित लक्ष ठेवा. राईट लेफ्ट इकडे तिकडे बघायचं नाही, कारण जर तुम्ही राईट लेफ्ट इकडे तिकडे बघितले, काही लोकांना खूप जास्त हुशारक्या मारताना बघितलं किंवा काही लोक खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतात त्यांना जर बघितलं तर त्यांना बघून आपला जो मॉरल आहे तो त्या ठिकाणी डाऊन करण्याचा प्रयत्न करू नका. सो फोकस ऑन युअर कम्प्युटर स्क्रीन, फक्त कम्प्युटर स्क्रीनवर जो आहे फोकस करायचा आहे. आणि आपण तिथं एक अर्धा तास अगोदर फक्त या गोष्टी रिकॉल करायच्या आहे की मी रात्री किंवा या पेपरला येण्याच्या अगोदर माझं डिसिजन काय काय झाले, माझी स्ट्रॅटर्जी कशी ठरलेली आहे, बस त्या स्ट्रॅटर्जीने मला या ठिकाणी परफॉर्म करायचंय. मी इथं ट्राय अँड एरर करणार नाही, बिकॉज दिस इज नॉट द प्लेस टू ट्राय अँड एरर. ही प्लेस आहे परफॉर्म करण्याची. त्याच्यामुळे प्रॉपरली तुम्ही या ठिकाणी परफॉर्म करू शकता. जे 2 पॅटर्न मी या ठिकाणी सांगितले त्या 2 पॅटर्न शिवाय तिसरा पॅटर्न येण्याचे चान्सेस खूप कमी आहे. डीआयचं वेटेज ऑब्व्हियसली जास्त असेल, जे नेहमीच असतं. त्याच्यामुळे आपण तो सिक्वेन्स ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलाय तो सिक्वेन्स पण सॅटिस्फाय करत चला. रॉंग नंबर
नंबर सिरीज असेल तर DI नंतर सॉल्व्ह करा, मिसिंग नंबर सिरीज असेल तर DI अगोदर सॉल्व्ह करा, कारण रॉंग नंबर सिरीज मध्ये कॉम्प्लिकेशन थोडेसे जास्त आपल्याला या ठिकाणी भेटू शकतात. असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यापेक्षा जास्त लास्ट मिनिट टिप्स मध्ये आय डोंट थिंक सो काही सांगण्यासारखं आहे. फक्त जे तुम्ही आतापर्यंत परफॉर्म केले, आतापर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही मेहनत केली आहे, त्याला त्या 20 मिनिटांमध्ये मॅथ्स बद्दल जर बोलायचं झालं तर त्या 20 मिनिटांमध्ये तुम्ही एकदम प्रॉपरली शांतपणे त्या ठिकाणी प्रेझेंट करा स्वतःला, आणि अॅक्युरसीवर फोकस करायचं आहे आपल्याला. अॅक्युरसीवरून बिलकुल अजिबात हे व्हायचं नाही. बाजूच्या जो नंबर ऑफ कॅन्डिडेट आहे आपल्याला सवय असते बघायची, त्याचे खूप नंबर ऑफ अटेम्प्ट होत आहे, पण लक्षात ठेवा तो आबा तोबा साईबाबा सुद्धा करत असतो. आपण फक्त त्याचे बघतो, अरे बापरे याने किती अटेम्प्ट केले. बट लक्षात ठेवा अटेम्प्ट पेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असणार आहे तो म्हणजे काय, तर तो म्हणजे असणार आहे अॅक्युरसी. बघा यावर्षीचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ मी एक्सपेक्टेडली तुम्हाला सांगितलाय सर, तो 55 ते 65 असण्याचे चान्सेस या ठिकाणी वाटतं यावर्षी. या केसमध्ये जर आपण क्वांट मध्ये मी तुम्हाला 20 सांगितले, 20 ते 25 या ठिकाणी मार्क सांगितलेले आहेत. जर तुम्ही क्वांट मध्ये जर 20 ते 25 मार्क पर्यंत पोहोचत असाल, 20 पर्यंत जरी पोहोचत असाल, 20 मध्ये इकडे जाताय, लॉजिकल रिझनिंग मध्ये 25 मध्ये जाताय, आणि इंग्लिश मध्ये जो दिलाय नंबर ऑफ क्वेश्चन तिथे जरी आपण समजा 15 ते 20 पर्यंत जरी गेलो तर बघा इथं अशा पद्धतीने 20 आणि 20 40, 40 आणि 60, म्हणजे अशा 20 21 20 22 40 20 30 60 ते 65 इथपर्यंत जाण्याचा चान्स आहे. ज्या लोकांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी एक चांगली संधी मला या ठिकाणी वाटतेय, कारण थोडंसं नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत ते इंग्लिशचे जास्त दिले, पण ट्रस्ट मी फक्त नंबर ऑफ क्वेश्चनच जास्त आहे, मार्क पण जास्त आहेत का त्याच्याबद्दल सध्या एवढी आयडिया नाही आपल्याला, पण आहे एक चांगली संधी आहे त्या लोकांसाठी ज्यांचं इंग्लिश प्रोबेबली थोडंसं चांगलं असतं, त्यांचं नक्कीच मॅथ्स मध्ये थोडासा हात कच्चा असतो, त्या लोकांनी तिकडे लक्ष दिलं असेल, किंवा ज्या लोकांचं इंग्लिश मध्ये थोडासा हात कच्चा असेल त्या लोकांनी थोडंसं मॅथ्स मध्ये स्कोर करण्याचा प्रयत्न करा, कारण इट इज पॉसिबल, जेन्युइनली पॉसिबल. माझे विद्यार्थी 30 पैकी 25 26 27 28 29 पर्यंत मॉक टेस्ट मध्ये मार्क घेत आहे, ते पण गाईडली सारख्या याच्या प्लॅटफॉर्मवर. तर मला एवढं माहिती आहे की गाईडलीच्या ज्या टेस्ट असतात त्याच्यापेक्षा इकडची डिफिकल्टी लेवल थोडीशी कमीच असते, त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्षात ठेवा की इथलच्या पेक्षा इथं तुमचा जो स्कोर येणार आहे त्याच्यापेक्षा 2 मार्क तुम्हाला तिथे जास्तच येतील, एवढं मात्र नक्की. तर काळजीपूर्वक आपल्याला हाच मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे की सर सिलेक्शन 2-3 गोष्टी आता शेवटच्या पॉईंट मध्ये सांगतो. सिलेक्शन ऑफ द क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर अॅक्युरसी ऑफ द क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर स्पीड मॅथ आहे, आणि त्याच्यानंतर डोंट ट्राय एंड एरर आहे. कुठल्याही पद्धतीचे ट्राय एंड एरर करू नका. जो टेबल आपला ठरलाय अरिथमेटिक मध्ये, जर मला वेळ मिळाला अरिथमेटिक मध्ये जाण्याचा तर अरिथमेटिक मधले मी तेच प्रश्न सॉल्व्ह करणार आहे ज्याच्यामध्ये माझी कमांड चांगली आहे, ज्याच्यामध्ये मॉक मध्ये मला रिझल्ट चांगले मिळालेले आहेत, किंवा मला प्रॅक्टिस दरम्यान मला ते समजायला खूप सोपे गेलेले आहेत. अशाच टाईपचे अरिथमेटिकला तुम्ही तिथे हात लावा. ट्राय एंड एरर अजिबात करायचा नाहीये. ऍट द एंड स्वतःला शांत ठेवा, फोकस ठेवा, आणि पेपरमध्ये पूर्णपणे लक्ष राहील. 60 मिनिटं दुसरीकडे कुठेच लक्ष जाणार नाही याची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. बघा लास्ट मिनिट टिप्स जे आहे, लास्ट मिनिट टिप्स मध्ये जेन्युइनली आणि टू बी ऑनेस्टली जर सांगायचं झालं तर लास्ट मिनिट टिप्स हा फक्त याच्यासाठी असतो की त्या 60 मिनिटात काय केलं पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की लास्ट मिनिट टिप्स मध्ये सर आपल्याला हे सांगतील की अभ्यास कसा करायचा, परीक्षेची तयारी कशी करायची. नाही, लास्ट मिनिट टिप्स मध्ये परीक्षेची तयारी कशी करायची याच्याबद्दल नाही सांगितलं जात. परीक्षेची जी तयारी तुम्ही केली आहे त्याला परफॉर्म कसं करायचं, त्या 20 मिनिटांमध्ये त्या 60 मिनिटांमध्ये स्वतःला प्रेझेंट कसं करायचं, बस एवढाच एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी होता. मला व्हिडिओ खूप जास्त मोठा करायचा नाहीये, त्याच्यामुळे मी ऑलरेडी 2x च्या स्पीडने या ठिकाणी बोललेलो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला स्पीड करून बघण्याची अजिबात गरज नाही. ऑलरेडी मी स्पीडने बोललेलो आहे. पण लक्षात ठेवा, जर अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर कुठलाच पेपर अवघड नाही. तुम्ही जर तिथं कन्फ्युज झाले, पहिला प्रश्न आपल्या समोर अरिथमेटिकचा आला, तुम्ही तोच प्रश्न हातात घेतला, त्याला सॉल्व्ह करायला लागले, 5 मिनिटं त्याच्यातच गेले. लक्षात ठेवा, दिस इज नॉट द स्ट्रॅटर्जी टू प्रेझेंट युअर सेल्फ इन द एक्झामिनेशन. तुम्हाला तिथं प्रेझेंट जर करायचं असेल स्वतःला तर ती स्ट्रॅटर्जी जी आहे ती एक रात्र अगोदरच ठरलेली पाहिजे. अभ्यास तर यस ऑब्विसली पूर्ण झालेला पाहिजे, पण स्ट्रॅटर्जी जी आहे ती अगोदर 1 दिवस अगोदर ठरलेली पाहिजे की मला अशाच पद्धतीने परफॉर्म करायचंय. मला कितीही लालच एखाद्या दुसऱ्या प्रश्नाने दिलं जे मला मॉक मध्ये अवघड जाते, तिथं मला ते सोपं वाटतंय, तसा लालच जी आहे त्याच्या प्रेमात पडू नका, कारण लालच बुरीवाला आहे. आपल्याला असं वाटतं प्रश्न दिसायला छोटा आहे, पण चला ट्राय करून बघूयात, पण तो ट्राय करून बघूयात म्हणजे तुम्ही ट्राय एंड एरर त्या ठिकाणी करताय. ट्रस्ट मी, माझ्यावर विश्वास ठेवा, तो ट्राय एंड एरर तुम्ही लोकांनी करायचा अजिबात नाही. पूर्णपणे एकदम काळजीपूर्वक आपल्याला फक्त जे प्रश्न आपल्याला येतात ज्याच्यावर आपली कमांड प्रॉपरली आहे त्या कमांड असलेल्या चॅप्टरवरच आपल्याला जास्तीत जास्त काम त्या ठिकाणी करायचंय. बस एवढा मुद्दा मला असं वाटतं आजच्या ठिकाणी या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. आणि उद्याच्या पेपरसाठी ॲज वेल एज पण परवाच्या पेपरसाठी आता उद्या जर सकाळच्या जर आपण बघितलं सकाळच्या शिफ्ट ज्या आहेत त्या सकाळच्या शिफ्टचं अनालिसिस आम्ही या ठिकाणी टाकणारच आहोत. जर तुमचं दुपारच्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या शिफ्टला जर कदाचित तुमचं जर असेल पेपर तर प्लीज करून हे अनालिसिसच्या सोबत उद्याच्या अनालिसिसला पण आपण या ठिकाणी तुमच्या समोर प्रेझेंट करणार आहोत. तर ते अनालिसिस पण बघा आणि एक स्ट्रॅटर्जी प्रॉपर तयार करून जे आहे ते पेपरला जायचंय. सगळ्यांना जे उद्या लोक पेपरला जाणार आहे, उद्या दिवसभरात जाणार आहे, त्यांना सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. चांगलं प्रेझेंट करा. स्वतः जे काही तुम्ही या
ठिकाणी प्रिपेअर केलंय त्याला चांगलं उतरवा आणि त्याच्यातून तुमचा रिझल्ट जनरेट करण्याचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट. हॅव अ गुड लक. थँक्यू व्हेरी मच.